नवनाथ महाराज त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे असं दत्तात्रेयांचे अंश असलेले नवनाथ हम्म, यांची उपासना केली की दत्तात्रय प्रसन्न होतात. काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी महेश्वरी, भुवनेश्वरी, त्रिपुर सुंदरी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमलालया अशा ह्या टोटल दशमहाविद्या आहेत. अवतार आणि अंशावतार याच्यात काय फरक असतो? अवतार आणि अंशावतार तसं बघायला गेलं तर फरक नाही, जसं की ग्रंथामध्येही दिलेलं आहे. तर आपण नवनाथ भक्तिसारमध्ये नेहमी वाचतो बघतो की सगळ्या गणांना नवनाथांनी सळो की फळो करून टाकलं होतं. बरोबर. शनिप्रदोष व्रताबद्दल काही सांगू शकतो आपण? श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये अनेकदा याचा उल्लेख येतो, म्हणजे कमीत कमी 3दा तर नक्कीच याचा उल्लेख झालेला आहे. पूर्वीच्या काळी योद्धे लोक किंवा जे कोणी सेनापती असायचे त्यांच्या मार्फत बगलामुखीची एक आधी आराधना व्हायची, मग ती युद्धाला जायची शत्रूंचा नाश शत्रुनाश करण्यासाठी. ओम कवी अंतरिक्ष परबुद्धार होत्र कर भाजन द्रुमलच पिप्पलायना हरे इति नमोनमा, हे नवनारायण आहे. नवनारायण किंवा दत्तात्रयांचं अघोर स्वरूप देखील आहे. अगदी प्रत्येक देवतेचं अघोर रूप आहे. ब्रह्मदेवांनी पार्वतीचे अप्रतिम लावण्य पाहून त्यांचा वीर्यस्त्राव झाला आणि मग त्यांना स्वतःच्या या कृत्याची लाज वाटली. एकच आत्मा अनेक देहात असू शकतो. याच विषयाला लागून पुढे पुढे ग्रंथामध्ये एक छान स्वरूप आहे. तारा स्वरूपामध्ये साक्षात महादेवांना देखील स्तनपान करवलं होतं. तर असं एक रूप तिचं एक आहे, म्हणजे ते प्रेमळ असं रूप त्या तारादेवीचं आहे. परशुराम देखील अंशावतारामध्ये येतात. अजून हो, परशुराम अंशावतारामध्ये येतात. औदुंबर वृक्षाची फार महानता सांगितली जाते. ग्रंथामध्ये 2 उल्लेख येतात औदुंबराचे, ज्यामध्ये एक उल्लेख जो आहे त्यामध्ये असं आहे की सांगितलेलं आहे, हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण शूट करत आहोत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचा 8वा भाग. 7 भाग रिलीज झालेले आहेत, 7 भाग शूट झालेले आहेत आणि उदंड प्रतिसाद, लोकांचं प्रेम. आणि अगदी म्हणजे आता काय झालं की हे 7 पार्ट इथे शूट झालेत ना, तर आमच्या स्टुडिओमधलं सुद्धा वातावरण अगदी बदललेलं आहे. इथं भक्तिमय वातावरण असं झालेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही नवनवीन पार्ट शूट करतो, पुढचे एपिसोड शूट करतो, तेव्हा आम्हाला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि आनंद मिळतो. आणि त्याच आनंदाच्या पोटी आपण पुढचेही भाग शूट करतोय. आज आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचा हा 8वा भाग शूट होतोय आणि अर्थातच तो शूट करण्यासाठी, त्या भागावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आलेले आहेत अभिषेक दादा वैरागी, तुमचे आमचे लाडके प्रिय गुरुतुल्य. आणि आता आपण, मला असं वाटतं की जास्त चर्चा न करता सरळ दादाकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथामधून काय काय नवीन, छान, गूढ, रहस्यमयी, भक्तिमय अशी माहिती ऐकायला मिळते ते. नमस्कार दादा. नमस्कार स्वामी शरण. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. हे आता आपलं नेहमीचं झालेलं आहे, त्यामुळे फार मला असं वाटतं की फॉर्मॅलिटी न करता आपण सरळ आपल्या ग्रंथाकडे वळूयात. कारण प्रेक्षकांना आता आपल्याला नवनवीन गोष्टी त्यांना ऐकण्याची ओढ लागलेली आहे, मला देखील. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा ग्रंथ असा वाटतो, कारण थोडा बिल्टअप होतो, त्याच्यानंतर बिल्टअप होत 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 अनेक रहस्यमयी आणि गूढ अशा गोष्टी त्या ग्रंथामध्ये ऐकायला वाचायला मिळतात. त्याच्यातच सर्वात गूढ आणि रहस्यमयी म्हणजे माझे 1-2 पॉडकास्ट त्यावर झाले देखील आहेत, परंतु या ग्रंथात देखील दशमहाविद्या याच्यावरती खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की ते तुमच्या तोंडून आम्हाला ऐकायला खूप आवडेल. नक्कीच. आपण थोडं सोप्या फॉर्मॅटने जाऊ. जसं की त्यामध्ये ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे ललिता सहस्त्रनाम जे आहे किंवा ललिता देवी श्रीविद्येबद्दल 8 वाग्देवता यांनी ललिता सहस्त्रनाम हे उदयाला आणलं आणि ते हयग्रीव भगवान यांच्याकडे ते गेलं. हयग्रीव भगवान यांनी ते अगस्ती ऋषींना प्रदान केलं. अगस्ती ऋषी यांनी त्यांची भार्या लोपामुद्रा हिला ते शिकवलं, म्हणजे श्रीविद्येबद्दल. लोपामुद्रा देवीने त्याबद्दल अजून गहन अभ्यास केला आणि त्यांनी त्याचा गूढार्थ अगस्त्य ऋषींना शिकवला आणि ते दोघे एकमेकांचे गुरु झाले असं ग्रंथात वर्णन येतं. मग अशा प्रकारे मग पुढे दशमहाविद्यांचा सगळा उल्लेख येतो. काली, तारा, छिन्नमस्ता, षोडशी महेश्वरी, भुवनेश्वरी, त्रिपुर सुंदरी, धूमावती किंवा काही ग्रंथामध्ये धूम्रावती असा उल्लेख येतो, बगलामुखी, मातंगी आणि कमलालया अशा ह्या टोटल दशमहाविद्या आहेत. तर पहिलं जे रूप आहे तिला काली किंवा महाकाली आपण म्हणतो. महाकाली जे रूप आहे त्याबद्दलचं असं छोटंसं वर्णन ग्रंथात आहे की हिमालयामध्ये
मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये सगळ्या ऋषींनी मिळून, ऋषी समुदायाने मिळून महामायेची स्तुती केली. महामाया तिथे उपस्थित झाली. महामायेने त्यावेळेला काजळाप्रमाणे काळ्या रंगामध्ये सगळ्या ऋषी समुदायाला दर्शन दिलं आणि मग त्यामुळे तिचं नाव, ते नामाभिमान तिला ते पडलं की महाकाली. आणि तिनेच शुंभ निशुंभाचा वध केला. दुसरं रूप तारादेवीचं. तारादेवी हिची आराधना वसिष्ठांनी सुरुवात केली पहिली, त्यामुळे तिला वसिष्ठ आराधिता असं देखील नाव पडलं. तारादेवी जी आहे ती भयंकर असं विपदा किंवा संकटातून आपल्याला तारते, त्यामुळे तिला तारादेवी असं देखील म्हणतात. अजून एक भाग आहे जो ग्रंथात दिलेला नाही, पण मी सांगतो जस्ट, की ज्या ज्या लोकांना कन्सीव्ह होत नाही, ज्या ज्या लोकांना अशी इच्छा आहे की त्यांना संतान प्राप्ती व्हावी, तर त्यांच्यासाठी देखील हे एक गोपनीय हा एक उपाय आहे की तारा देवी जी आहे तिची उपासना किंवा तारिण्य, ओम तारिण्य नमः हा मंत्र, या मंत्राने बऱ्याच जणांना उपयोग होऊ शकतो. आणि असा एक उल्लेख देखील आहे पुराणामध्ये देखील की तारा देवी जी आहे तिने एका स्वरूपामध्ये, तारा स्वरूपामध्ये साक्षात महादेवांना देखील स्तनपान करवलं होतं. तर असं एक रूप तिचं एक आहे, म्हणजे ते प्रेमळ असं रूप तारादेवीचं आहे. तारादेवी. त्यानंतर मग छिन्नमस्ता जी आहे ती एक गोपनीय रूप आहे, हे देखील एक गोपनीय आणि तांत्रिक रूप आहे. छिन्नमस्ता जी आहे हिची उपासना हिरण्यकश्यपू आदी अनेक दानवांनी केलेली आहे. छिन्नमस्ता देवीचं एक आख्यायिका अशी आहे की पार्वती देवी तिच्या सखींबरोबर मंदाकिनी नदीवरती किंवा सरोवरावरती म्हणतात काय जण, तिकडे स्नानासाठी गेली होती. तर तिच्याबरोबर 2 सखी होत्या. त्या सखी मैत्रिणी त्या म्हणाल्या की आम्हाला भूक लागली. तर मग पार्वती देवी म्हणाली की जरा थांबा, पण तरी त्या वारंवार म्हणत होत्या आम्हाला भूक लागली. तर मग पार्वती देवीने खड्ग घेऊन स्वतःचा शिरच्छेद केला आणि मग त्यातून 3 रक्तधारा बाहेर पडल्या. ती एक म्हणजे त्या 3 रक्तधारा ज्या आहेत त्या 2 रक्तधाऱ्या सखींनी प्राशन केल्या आणि 1 रक्तधार तिने स्वतःच्या मुखाने प्राशन केली. तर अशा प्रकारे हे रूप जे आहे त्या दोघी म्हणजे त्या सखी होत्या ते एक रजोगुणी एक तमोगुणी असं ते रूप आहे. तर ही एक रहस्यमयी देवता आहे तारादेवी. म्हणजे त्याचा अर्थ असा की ते रजोगुणी आणि तमोगुणी सर्व प्रकारच्या लोकांची ती साधना लोक साधना करू शकतात. छिन्नमस्ता देवी. तर अशा प्रकारे हे एक रहस्यमय रूप आहे. बऱ्याच जणांना तांत्रिक लोक जे आहेत ते हिची गुप्त स्वरूपात आराधना करतात आणि अर्थात त्याची दीक्षा लागते. पुढे जे रूप आहे त्याला षोडशी म्हणतात. षोडशी बद्दल आपण अनेक नावांमध्ये तिचा बद्दल उल्लेख ऐकला असेल. त्रिपुर सुंदरी, महात्रिपुर सुंदरी, ललिता, कामेश्वरी किंवा राजराजेश्वरी अशी नावं आहेत. ती अतिशय मृदू स्वभावाची, मृदू हृदयाची आणि सगळे तंत्रमंत्र करणारे जे कोणी साधक असतील तर त्यांना या देवीचा उपासनाचा पाठ कंपल्सरी आहे. आणि असं म्हणतात की म्हणजे आपण जेव्हा हिची उपासना करतो तर ती कुठलाही भेद न ठेवता प्रत्येकाला ज्ञानप्राप्ती अगदी सुलभरित्या आपल्याला प्रदान करते. अशा प्रकारे तिची उपासना देखील फलदायी ठरते. तिच्या उपासनेने आपल्याला भोग आणि मोक्ष दोन्ही प्रदान होतात. पुढचं रूप आहे भुवनेश्वरीचं. भुवनेश्वरी हिच्याबद्दल असं म्हणतात की ही काली तत्वापासून कमलालया तत्वापर्यंत दशमहाविद्येच्या सगळ्या रूपांना ती धारण करून आहे. आणि ब्रह्मांड आणि भुवनेश्वरी ही एकच आहे असं म्हणतात. आजही बरेच जण जे अनुष्ठान करतात की समजा काहींना सात्विक असो किंवा काहींना तंत्रोक्त असो अशा काही उपासना असतील तर यामध्ये सुक्त विधी असतो, म्हणजे देवतांचे सुक्त म्हणावे लागतात. कॉमनली आपल्याला पुरुष सुक्त, रुद्र सुक्त, श्री सुक्त माहित आहे. या व्यतिरिक्त रात्री सुक्त नावाचं एक सुक्त आहे. या रात्री सुक्तामध्ये देखील बरेच जण भुवनेश्वरीची उपासना करतात. तर भुवनेश्वरी जी आहे ती व्यक्तापासून अव्यक्तापर्यंत जाणारं हे रूप आहे. तर ही भुवनेश्वरी. पुढचं रूप आहे त्रिपुर भैरवी. त्रिपुर भैरवी जी आहे, त्रिपुर भैरवी म्हणजे काय तर एक ज्योतिष फॉर्मॅटमध्ये ना आपल्या पत्रिकेतलं लग्नस्थान म्हणजे पहिलं स्थान असं तिला म्हणतात. म्हणजे काळाची अधिष्ठात्री देवता असं देखील तिला म्हणतात. ती महाकालाला देखील शांत करणारी देवता आहे. ती नरसिंह भगवानांची अभिन्न शक्ती असा उल्लेख येतो ग्रंथामध्ये आणि अनेक जणांनी तिची उपासना केलेली आहे. यामध्ये तिला काळभैरव किंवा काळभैरवी यांचं संयुक्त रूप असं देखील मानलं जातं त्रिपुर भैरवी. पुढचं आहे धुमावती. धुमावती आणि ग्रंथामध्ये धुमरावती असं उल्लेख आहे. धुमरावती जी आहे त्या देवीबद्दलची एक आख्यायिका वेगळी एक आहे. ती आख्यायिका एक सांगतो पटकन की एक प्रसंग असा आला होता की महादेव आणि पार्वती हे समक्ष आमने सामने आले होते युद्धासाठी, म्हणजे असं त्यांच्यावर प्रसंग आला. त्यावेळेला महादेवांनी कुठलाही उपद्रव न करता
स्वतः विनम्रतेने आणि रूप त्यांनी स्वतःचं छोटं बारीक केलं आणि हे बघून मग पार्वतीने किंवा महाकालीने त्यांना गिळंकृत केलं, म्हणजे त्यांना पोटात ग्रहण केलं. तर यामुळे मग देवीचं एक विधवेचं रूप झालं. तर त्या विधवेच्या रूपाला धूम्रावती किंवा धुमावती असं म्हणतात. तर ही धुमावती जी आहे ही देखील गोपनीय तत्व आहे आणि तंत्र साधनेमध्ये किंवा तांत्रिक उपासनेमध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले. पण या देवीचे नियम पण फार कडक आहेत. जसं ग्रंथामध्ये पण दिलेलं आहे की जर ती प्रसन्न झाली तर आपल्याला त्रिकाल ज्ञानही होतं, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी भविष्यात घडणाऱ्या दिसतात आणि आपल्याला भयंकर अशी विपदेतनं आपल्याला मार्ग काढता येतो, शत्रू हंता योग आपला वाढतो. पण जर ती नाराज झाली तर आपले सुख आणि ती हिरावून घेते, म्हणजे सुख वगैरे आपला आनंद हिरावून घेते, दुःख वगैरे आपल्या आयुष्यात वाढतं. असं आहे धूम्रावती बद्दलचं. पुढचं रूप बगलामुखी. बगलामुखी जी आहे तिला अनेक नावं आहेत, उल्कामुखी, ज्वालामुखी आणि अशी वेगवेगळी नावं आहेत. वल्गा पण म्हणतात. वल्गा पण म्हणतात. तर बगलामुखी जी आहे ती देखील म्हणजे एक म्हणू आपण की योद्ध्यांची देवता. पूर्वीच्या काळी योद्धे लोक किंवा जे कोणी सेनापती असायचे त्यांच्या मार्फत बगलामुखीची एक आधी आराधना व्हायची, मग ती युद्धाला जायची शत्रूंचा नाश करण्यासाठी. आणि बगलामुखी देवता ही काय आहे तर ही आपल्याला संकट पासून दूर करणं, शत्रू पासून आपल्याला दूर करणं किंवा शत्रूंवरती स्तंभन प्रयोग करणं वगैरे हे देखील करता येतं. देशासाठी, राज्यासाठी प्रार्थना करणं, त्याचं संरक्षण व्हावं यासाठी प्रार्थना करणं हे देखील बगलामुखी देवीला आपण आवाहन करतो. त्यामध्ये बगलामुखी देवीची उपासना ही भगवान विष्णू, भगवान परशुराम यांनी केली होती. अजून व्यंकटेश्वर स्वामी यांनी देखील तिची उपासना केली होती बगलामुखीची. दुसरं त्या पुढचं रूप आहे मातंगी रूप. मातंगी देवी हिला मतंग वनिता असं देखील म्हणतात. तर ती याचा अर्थ असा होतो की मातंग ऋषींची कन्या असं तिला म्हणतात. तर ती जी देवता आहे ह्या देवीचं एक विशेषता अशी आहे की संसारी लोक जे कोणी आहेत त्यांना या देवतेची भक्ती करणं गरजेचं असं म्हणतातच. आणि श्रीविद्येमध्ये अर्थात हिची देखील उपासना महत्वाची ठरते. ज्या नवरा बायकोंना फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत किंवा नवरा बायकोंचं एकमेकांशी पटत नाहीये, ज्या लोकांचं मुलगा मुलगी कोणी असो त्यांचं लग्न ठरत नाही, तर यांना देखील या देवीची आराधना करणं किंवा हिचं यंत्र स्थापन करणं ह्याचा उपयोग होतो मातंगी देवीचं. आणि अर्थात आपल्याला 4 पुरुषार्थाची देखील प्राप्ती होते. आणि शेवटचं रूप जे आहे की कमलालया. कमलालया म्हणजे काय तर तिला आपण महालक्ष्मी असं देखील म्हणू शकतो. ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे ती व्यंकटेश्वर प्रभूंची अर्धांगिनी असं तिला म्हणतात. हिची उपासना केल्याने सुख, शांती, आपल्याला अजून ऐश्वर्य आणि सौंदर्य याची सगळ्याची प्राप्ती लक्ष्मी होते. आहे लक्ष्मीच. आणि हिची उपासना जी होती ही भार्गव ऋषींनी केली होती. आणि त्यानंतर मग ते आपल्याकडे हिची काय म्हणू आपण तिचे तत्व उदयाला आले. अशा प्रकारे दशमहाविद्यांचं रूप ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि तिचं ह्या सगळ्या रूपांचं संमिश्र रूप म्हणजे ह्या सगळ्या रूपांच्या ज्या शक्ती आहेत, जे गुणधर्म आहेत, हे सगळे गुणधर्म एका अनघा लक्ष्मीमध्ये आहेत असं श्रीपाद श्रीवल्लभांनी स्वतः वर्णन केलेलं आहे जेव्हा त्यांना प्रश्न केला जातो तेव्हा. आणि विशेष गंमत पण अशी आहे बघा, दशमहाविद्यांची आराधना करणं, एकत्रित त्यांचे काही मंत्र स्तोत्र ह्याचं पठण करणं, उपासना करणं, याच्या फलस्वरूप आपल्या कितीही कडक ग्रहबाधा असतील त्याचं निवारण होतं. म्हणजे जसं की काली तत्व किंवा महाकाली जी आहे हिच्या उपासनेने शनिदेवांचे विकार कमी होतात. तारादेवीच्या उपासनेने गुरु संबंधित विकार कमी होतात. छिन्नमस्त्याच्या उपासनेने राहूचे दोष कमी होतात. षोडशी महेश्वरीच्या उपासनेने बुधाचे विकार कमी होतात, बुध ग्रह. मग भुवनेश्वरी म्हणजे भुवनेश्वरीच्या उपासनेने चंद्राचे विकार किंवा दोष कमी होतात. त्रिपुर भैरवीच्या उपासनेने लग्नस्थान, जसं मी मगाशी सांगितलं आपल्या पत्रिकेतलं लग्नस्थान, त्यातले दोष कमी होतात. मग धुमावतीने आपल्याला पत्रिकेतला केतू जो आहे त्यातले दोष कमी होतात, केतू संबंधित. बगलामुखीने आपल्या मंगळा संबंधित जे दोष असतात ते कमी होतात. मातंगीने सूर्या संबंधित दोष कमी होतात. आणि कमलालया म्हणजे तिच्या उपासनेने शुक्रा संबंधित ग्रह आपले कमी म्हणजे त्याचे दोष कमी होतात. अशा प्रकारे सकल आपल्या संपूर्ण पत्रिकेतले दोष त्याने निवारण होतात. असं दशमहाविद्यांचं सामर्थ्य आहे. आणि त्या दशमहाविद्येचं एकत्र स्वरूप किंवा त्यांची तेवढी ऊर्जा अनघा लक्ष्मी एकट्यामध्ये आहे. हो, त्रिशक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी. याच्यामुळे तिचं तेवढं सगळ्याचं सामर्थ्य आहे. ज्यांना या ग्रंथामध्ये दत्तात्रयांच्या भार्या असं हे केलेलं आहे. बरोबर. ग्रेट.
खूप भारी. मला वाटतं पुढे 32व्या अध्यायामध्ये देखील नवनाथांचं सुद्धा वर्णन येतं. म्हणजे माझा हो. फार जवळचा आणि आत्मीयतेचा टॉपिक आहे. नवनाथ महाराज त्यांच्याबद्दल काय सांगाल म्हणजे असं? आता ग्रंथामध्ये अजून एक वर्णन येतं, की नाथ पंथानुसार, नाथ संप्रदायानुसार 64 शाबर तंत्राचा आपण वापर केला, हं. विनियोग केला, हं. तर आपलं आयुष्य सहज तरून जातं, असं त्यामध्ये एक उल्लेख येतो. हं. आणि अजून बाकी मग नंतर ग्रंथांमध्ये उल्लेख येतो, की जसं की शंकर भट्ट परमात्मा श्रीपाद स्वामींना विचारतात, की दत्तात्रेयांचे अंश असलेले नवनाथ हं. यांची उपासना केली की हं. दत्तात्रय प्रसन्न होतात, असं ते विचारतात. म्हणजे हं. थोडंफार शब्दांमध्ये पुढे मागे असू शकतं. हं. तर मग श्रीपाद स्वामींच्या डोळ्यातून मग अमृतवृष्टी होते आणि मग श्रीपाद स्वामींच्या मुखातून निघालेले हे सगळे बोल आहेत पुढे, की आता नवनाथ याबद्दल आपण बऱ्याच जणांनी त्यांच्या उत्पत्तीच्या गाथा ऐकल्या असतीलच, हं. पण अर्थात श्रीपाद स्वामींच्या मुखातून निघाले त्याबद्दल आपण बोलू. नवनाथांसंबंधित एक गोष्ट मी एक मांडतो, की बऱ्याचशा लोकांना हे माहीत नसावं म्हणून मी सांगतो. जसं की आपल्याला नवनाथ ग्रंथ वाचताना, पठण करताना आपल्याला माहिती आहे, की भगवान कृष्ण यांनी नवनाथांना आवाहन केलं होतं. त्यांना बोलावलं होतं. नवनारायणांना? सॉरी. हो. नवनारायणांना बोलावलं होतं हं. हं. आणि त्यानंतर त्यांना अवतरित होण्यासाठी सांगितलं होतं. हं. तर हे सगळेजण हे ऋषभ चक्रवर्ती नावाचे एक जे सम्राट होते, राजा होते, हं. त्यांची पुत्र. हं. ऋषभ चक्रवर्ती आता ग्रंथात दिलंय श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात, ऋषभ चक्रवर्ती यांना 100 पुत्र होते. हं. त्यातले 9 जण नारायण अंशाने अवतरित झाले. तर त्यांना आपण नवनारायण आणि मग नंतर नवनाथ असं म्हणतो. भागवतामध्ये दिल्याप्रमाणे एक मंत्र आहे. बऱ्याच ठिकाणी यज्ञापूर्वी पण तो मंत्र म्हटला जातो. ओम कवी अंतरिक्ष परबुद्धार होत्र कर भाजन द्रुमलचस पिप्पलायना हरेती नमो नमः. हे नवनारायण आहेत. नवनारायण. तर या नवनारायणांना कृष्णाने सांगितल्याप्रमाणे मग ते अवतरित झाले. तर त्यांची जन्मगाथा जशी श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात सांगितले त्या पद्धतीने आपण जाऊ. हं. पहिलं जे येते ते येते मच्छिंद्रनाथांची गाथा. उर्वशी अप्सरेला पाहून उपरिचर वसू यांचं वीर्य द्रवलं आणि ते मग यमुना नदीमध्ये पडलं. तर मग ते एका मासोळीने गिळंकृत केलं, म्हणजे गिळलं. आणि मग त्या मासोळीच्या मध्ये म्हणजे तिच्यामधून उत्पत्ती जी झाली, त्या म्हणजे जे बाळ बाहेर आलं त्याला आपण नंतर पुढे मच्छिंद्रनाथ या नावाने ओळखतो. माशाच्या पोटातून जन्माला आले म्हणून मत्स्येंद्रनाथ. म्हणून त्यांना आपण मच्छिंद्रनाथ म्हणतो. आणि त्यापुढे आहे जालिंदरनाथ. जालिंदरनाथ यांच्याबद्दलची गाथा अशी आहे, की कामदेव मन्मथ याला भगवान शिवाने ललाट अग्नीने जाळलं. तर त्यानंतर तो विभूतीचं रूप त्याचं झालं, म्हणजे तो जळलाच अर्थात. तर त्या विभूतीमध्ये तो सूक्ष्म रूपाने उपस्थित होता. त्याच विभूतीचा अंश घेऊन अग्निदेवांनी त्यामध्ये म्हणजे जेव्हा बृहद्रथ राजा जेव्हा यज्ञ करत होता, तेव्हा त्याला यज्ञामार्फत अग्निदेवांनी हातामध्ये एक अपत्य किंवा एक शिशु त्यांच्या हातात दिला. तर त्यांना पुढे आपण जालिंदरनाथ या नावाने ओळखतो. काही कारणास्तव ब्रह्मदेवाचं वीर्य हे एकदा रेवा नदीमध्ये पडले. रेवा नदीमध्ये पडलेलं जे ब्रह्मवीर्य जे आहे त्याच्यामध्ये मग नारायणांनी प्रवेश केला आणि ते नंतर रेवणनाथ म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यापुढे आहे वटसिद्ध नागनाथ. वटसिद्ध नागनाथ म्हणजे त्याबद्दलची एक छोटीशी गाथा आपण ऐकली असेल, की जन्मेजय राजा जे होते त्यांनी सर्पयाग सुरू केला होता, कारण त्यांचे वडील परीक्षित यांचा बदला घेण्यासाठी. तर जन्मेजय राजा यांनी सर्पयाग यासाठी सुरुवात केली, की सगळे सर्प, सगळे नाग येऊन त्यामध्ये मरावे या हेतूने त्यांनी सुरू केलं. तर याच म्हणजे हा तो एक पार्ट होताच. सुरुवात अशी आहे, की एकदा ब्रह्मवीर्य हे एका नागाच्या डोक्यावर शिरस्थानावर पडलं. तर ते एका नागिनीने गिळंकृत केलं आणि ते गिळंकृत केल्यानंतर ती गर्भवती झाली आणि मग तिला वाचवण्यासाठी जी नागिन होती ती नागराज तक्षकाची मुलगी, तिला एकदा वडाच्या झाडाच्या बुंद्यामध्ये तिला सेफ ठेवलं होतं आणि मग ती तिकडे गर्भवती झाली आणि मग ती स्वस्थानी निघून गेली आणि जे अपत्य झालं होतं, जे बाळ जे तिथून आपण जे ओळखतो, तर त्यांना आपण वटसिद्ध नागनाथ म्हणतो. मच्छिंद्रनाथ एकदा देश संचार करत असताना ते एका ठिकाणी गेले होते आणि ही तर अगदी प्रचलित गाथा आहे, सगळ्यांना माहित असेल, की तिकडे एक स्त्री जेव्हा त्यांना म्हणाली, एक वांज स्त्री म्हणाली, की मला अपत्य प्राप्तीसाठी तुम्ही काहीतरी उपाय करा. तर त्यासाठी मग त्यांनी विभूती मंत्रून दिली होती. त्यांनी सांगितलं होते हे ग्रहण करा. पण शेजारच्या स्त्रीचं ऐकून त्या स्त्रीने ती उकिरड्यावर टाकली
आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणजे अर्थात मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणाले होते की मी 12 वर्षानंतर येईल, त्यावेळेला तुझा मुलगा मला दे. 12 वर्षानंतर परत मच्छिंद्रनाथ तिथे गेले आणि त्यांनी त्या बाईला विचारलं, तर ती बाई म्हणाली की मी ती विभूती उकिरड्यावर टाकली. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणतात की तो हरिनारायण होता. आणि मग त्यांना आवाहन केलं आणि मग ते म्हणाले की बाळ गोरक्षा तू बाहेर ये. तर एक 12 वर्षाचा मुलगा बाहेर आला. त्यांना आपण गोरक्षनाथ या नावाने ओळखतो. या संबंधित एक वेगळी अजून एक छोटीशी गाथा मी पटकन सांगतो. हे ग्रंथात नाहीये, पण बऱ्याचशा नाथ पंथातील भक्तांना, महाराष्ट्रातल्या लोकांना हे चांगली माहित असेल, प्रचलित. आपण सगळ्यांनी एक भजन ऐकलंय बघा, जे माझं हे पर्सनली फार फेवरेट आहे. जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना. हे जे भजन आहे हे लिहिणाऱ्या विठाबाई जोगन ज्या आहेत, त्यांच्याबद्दल असं म्हणतात बरेच जण की ज्या स्त्रीने त्या मच्छिंद्रनाथांकडून जी विभूती घेतली आणि अविश्वासाने ती उकिरड्यावर टाकली होती, तर त्या स्त्रीने नंतर मच्छिंद्रनाथांना माफी मागून त्यांना सांगितलं होतं की मला म्हणजे नाथांची आई होण्याचं सुख परत मिळावं. तर यासाठी त्या परत अवतरित झाल्या. तर असे बरेच जण म्हणतात की विठाबाई जोगन या त्याच आहेत, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. मी अनेक अशा दिग्गज अशा नाथपंथी लोकांकडनं ते ऐकले होते याबद्दल. शिव पार्वती यांचा विवाह होत होता, त्यावेळेला त्यांचं पौरोहित्य करायला ब्रह्मदेवांना आमंत्रित केलं होतं. ब्रह्मदेवांनी पार्वतीचे अप्रतिम लावण्य पाहून त्यांचा वीर्यस्त्राव झाला आणि मग त्यांना स्वतःच्या या कृत्याची लाज वाटली. त्यातून 60,000 वालखिल्य ऋषी त्यामध्ये उत्पत्ती झाली त्यांची. आणि उरलेला जो वीर्याचा भाग होता हा कचरा समजून भागीरथी नदीमध्ये टाकला गेला. तर ते जे वीर्य होतं ते गवताला चिकटलं. त्यातून जे अवतरित झाले त्यांना आपण चर्पटनाथ म्हणतो. एकदा सूर्यदेवांचे तेज हे कौलिक ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर एका भिक्षापात्रामध्ये पडलं. कौलिक ऋषींना हे लक्षात आलं की हे सूर्यदेवांचे तेज आहे किंवा वीर्य आपण म्हणू. मग त्यांनी ते आतमध्ये एकदम सेफ ठेवलं आणि त्यामधून ज्यांची उत्पत्ती झाली त्यांना आपण भर्तरीनाथ म्हणून ओळखतो. भर्तरी यासाठी की भिक्षापात्राला आपण भर्तरी म्हणतो त्यामुळे, किंवा भर्तरी पात्र, त्यामुळे भर्तरीनाथ त्यांना म्हणतात. कानिफनाथाबद्दलची अशी गाथा आहे की एकदा सरस्वतीला पाहून ब्रह्मदेव मोहित झाले आणि मग त्यांचा वीर्यस्त्राव झाला. तो हिमालयातील एका घनदाट जंगलामध्ये निद्रिस्त असलेल्या एका हत्तीच्या कानामध्ये पडला आणि मग त्या हत्तीच्या कानामधून ते आले, त्यामुळे मग त्यांना कानिफनाथ हे नाव पडलं. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे जेव्हा देश संचार चालू असताना एका ठिकाणी गोरक्षनाथांना काही बालके येऊन म्हणाले की आम्हाला मूर्ती बनवून द्या. तर ते संजीवनी मंत्र म्हणत म्हणत त्यांनी ओल्या मातीला मानव आकृतीप्रमाणे आकार दिला आणि एक पुतळा बनवला. त्या पुतळ्यामधून त्यामध्ये तो पुतळा जिवंत झाला. त्यांना नंतर गहिनीनाथ या नावाने आपण ओळखतो. अशा प्रकारे या नवनाथांची उत्पत्ती श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतात दिलेली आहे. काही गोष्टी वरखाली असू शकतात, थोडं मी त्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण अर्थातच या नवनाथांचं स्मरण होऊन आपण एक प्रकारे दत्तात्रयांचं स्मरण करतोय, जसं ग्रंथात दिलेलं आहे त्या पद्धतीने यांची उत्पत्ती झाली. मला एक अजून एक गोष्टीचा आनंद आहे की मी देखील नाथ पंथामधून येतो. यामध्ये मला आठवतंय की नाथ संप्रदायामध्ये शाबर मंत्रांना फार महत्व आहे. शाबर मंत्र अनेक आहेत आणि ब्रह्मयोगिनी सुमनताई ताडे यांनी मला अनेक प्रकारचे काही शाबर मंत्र दिले होते. त्यांनी सांगितलेलं एक छोटासा एक पार्ट मला सांगावासा वाटतो. म्हणजे मी बऱ्याचदा काही लोकांना बघतो की साधनेतले काही विशेष नियम माहीत नसल्यामुळे काहींकडनं चुका होतात. एक महत्वाची चूक आपल्याकडनं होते की आपल्याला हे माहीत आहे की रात्री आपण झाडांना, वनस्पतींना स्पर्श करत नाही. याची शास्त्रीय कारणं तर अनेक आहेतच, हे फॅक्ट आहे. त्या व्यतिरिक्त एक महत्वाचं कारण आहे की तिथे देवतांचे गण देखील असतात. नॉट नेसेसरी दरवेळेला तिकडे कुठल्या तरी म्हणजे आसुरी शक्तीच असेल, कधीतरी तिकडे ना देवतांचे गण देखील असतात. तर आपण नवनाथ भक्तिसारमध्ये हे नेहमी बघतो की सगळ्या गणांना नवनाथांनी सळो की फळो करून टाकलं होतं. तर जेव्हा आपण नवनाथांचं स्मरण करतो किंवा आपण पहिली गोष्ट म्हणजे हे नियम पाळावे की रात्रीच्या वेळेला असं कुठल्याही वृक्ष वनस्पतींना त्रास होणार नाही. पण काही ठिकाणी असं आहे की तिकडे नवनाथांचं स्मरण करूनच बसावं आणि तिथे गणांचा देखील त्रास होतो. बऱ्याच जणांना असं होतं की ते कुठेतरी पुराणात दिलेलं आहे की वटवृक्षाखाली, पिंपळाखाली आपण अजून समजा कुठलं महावृक्ष कुठला असेल त्याखाली बसून आपण समजा तप केलं किंवा जप केला तर लाभ होतो. पण ही एक गोष्ट मला आठवते, मला सद्गुरूंनी शिकवलेली, की नवनाथांचे स्मरण करूनच मग त्या ठिकाणी बसावं, जेणेकरून इतर गणांचा आपल्याला त्रास होऊ नये.
ओके. तर ही गोष्ट मात्र नाथपंथामध्ये शिकवली जाते. तर दर्शकांना देखील मला हे सांगायचं आहे. फार सुंदर वाटलं. बऱ्याचदा काय होतं, की आपण ब्रह्मांचे तर नाहीत, परंतु विष्णू, भगवान शंकर किंवा दत्तात्रय यांचे अवतार बरेच पाहतो. हो. त्यातल्या अवतारांना मग कधी-कधी आपण म्हणतो, की पूर्ण अवतार. जसं भगवान विष्णूचे हे 10 हे पूर्ण अवतार आहेत हो. आणि त्याच्यानंतर काही अंश अवतार देखील म्हटले जाते. तसं दत्तात्रयांचे पूर्ण अवतार आपण श्रीपाद स्वामी, स्वामी किंवा नरसिंह सरस्वती हे सगळे पूर्ण अवतार म्हटले जातात आणि काही टेंबे स्वामी यांना अंश अवतार म्हटलं जातं. तर अवतार आणि अंशावतार याच्यात काय फरक असतो म्हणजे? बरं. तुम्ही खूप छान उल्लेख केला आणि एक्झाम्पल सकट केलं. त्यामुळे अजून हं. सोपं झालं काम. अवतार आणि अंशावतार तसं बघायला गेलं तर फरक नाही. जसं की ग्रंथामध्येही दिलेलं आहे. हं, हं. तर एक ग्रंथामध्ये एक सुंदर उदाहरण आहे, की अवतार अंशावतारातला एक फरक कसा सांगितलाय. तर एखादी गाय, तिला जर समजा आपण एखाद्या दोरखंडाला बांधून तिला कुठल्या खुंटीला बांधलं असेल समजा, हं. तर तिला जेवढी स्वेच्छा करता येईल, विहार करता येईल, ती जेवढं क्षेत्रफळ व्यापू शकते, हं. तर तेवढी मुभा ही हं. अंशावताराने दिलेली असते. अच्छा. पण त्यांना जर समजा मोठे कुठलं कार्य करायचं असेल, हं. तर त्यांना ती मुभा नसते. म्हणून मग त्यासाठी त्यांना परत त्याचा प्रस्ताव घेऊन पूर्ण अवताराकडे जावं लागतं. हं. मग पूर्ण अवताराकडे गेल्यानंतर मग ते म्हणजे सगळं कार्य करू शकतात. अर्थात जसे अंशावतार आहेत, तसेच पूर्ण अवतार किंवा पूर्ण अवतार आहे तसेच अंशावतार. यांच्यामध्ये फरक तसा काही नाही. असं शेवटला तर सांगितलेलंच आहे. हं, हं. पण अंशावतार, अवतारांमधले काही महत्त्वाचे उदाहरणं, जसे की आता मगाशी तुम्ही सांगितलं, त्यामध्ये बघा मारुती इतर येतात. परशुराम देखील अंशावतारामध्ये येतात. अजून परशुराम? हो, परशुराम अंशावतारामध्ये येतात. हं. अजून काळभैरव, हं. वीरभद्र हे बरोबर. अंशावतारामध्ये येतात. नवनाथ सगळे नवनारायण अंशावतारामध्ये येतात. असे महत्त्वाचे असे बरेचसे देवता आहेत, जे अंशावतारामध्ये येतात. पण आपण त्यांना मूळ देवतेचं स्वरूप मानलं तरी अशी काही म्हणजे हरकत अशी काही नाहीये. बरं. तर फरक असा काही नाहीये. पण हेच की त्यांची म्हणू आपण की त्यांना प्रस्ताव जो आहे तो मूळ स्थान किंवा पूर्ण अवताराकडे घेऊन जावा लागतो. म्हणजे ज्या स्थानावरून त्यांची उत्पत्ती झाली, हं. तिथून त्याने यावं लागतं. एक छोटंसं उदाहरण म्हटलं, तर एक पदार्थ मोठा कुठला असेल, तर त्या पदार्थामधून एखादा कण बाहेर पडला, तर हं. तो पदार्थ हा पूर्ण अवतार झाला आणि जो कण आहे तो अंश अवतार झाला. म्हणूनच त्याला अच्छा. अंश असं म्हणतो आपण. बरोबर. हा फरक त्यामुळेच राहतो. बाकी दोन्हीमध्ये फरक तसा काही नाही. काय होतं दादा, बऱ्याचदा दत्तात्रयांची तर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पूजा केली जाते किंवा वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते. म्हणजे अगदी भजन कीर्तनापासून म्हणा, नामस्मरण असो किंवा सगळ्या स्वरूपात केली जाते. अघोर सुद्धा पूजा केली जाते किंवा दत्तात्रयांचं अघोर स्वरूप देखील आहे? हो, हो. अगदी प्रत्येक देवतेचं अघोर रूप आहे. हं. अगदी गणपतीपासून आहे. अघोर बरं. साधनेमध्ये उच्चिष्ट देवता, उच्चिष्ट गणपती किंवा अजून पण बाकी अघोर गणपती असे पण देवतांचे रूप आहेत. तर त्यांची उपासना करणं भाग आहे आणि ते तंत्र मार्गामध्ये दत्तात्रय तंत्र नावाचा पण एक सेपरेट पार्ट आहे. याच्यामध्ये 2 विभक्ती आहेत, 2 पंथ आहेत त्यामध्ये. पण आहेत. अघोर दत्तात्रय आहे. आता ह्याचं मूळ हेतू असा आहे, की आता काही ठिकाणी जसं की उत्तर भारतामध्ये हं. दत्तात्रयांना विष्णूचे अवतार मानतात. तसंच जे तंत्र मार्गात आहेत, ते दत्तात्रयांना शिवाचे अवतार मानतात. हं. मग इथे त्यांचं आवाहन करून मग तांत्रिक उपासना बऱ्याचशा अशा काही आहेत. याचा मूळ हेतू असा आहे, की पहिलं म्हणजे काही प्रमाणात हे म्हणजे समाजाला पटणारे आहेत, काही काही गोष्टी समाजाला न पटणाऱ्या आहेत. पण त्याचा मूळ हेतू असा आहे, की पवित्रता आणि अपवित्रता ह्या हं. दोन्हीच्याही मधला मार्ग पकडून धारदार मार्गाने जाणे. तर त्याला दत्तात्रय तंत्र म्हणतात. ओके. आणि ह्याच्यामध्ये अतिशय कडक नियम असतात. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये एक साधना आहे दत्तात्रय तंत्रामध्येच, ज्याला ब्रह्मांडीय केंद्रित साधना असं म्हणतात. म्हणजे ब्रह्मांडाच्या केंद्रबिंदूपासून आपण ऊर्जा ओढतो. पण यासाठी खूप कडक नियम आहेत. ती एक साधना आहे. अजून आणि याचा मूळ हेतू काय आहे तर सत्याचा शोध घेणे. हं. सत्य शोधन हा सगळ्यात पहिला मूळ हेतू आहे. मग यामध्ये आपण योग्य, अयोग्य, चांगलं, वाईट असा काही भेद नसतो आणि सुख आणि दुःख असं पण काही नसतं. बरं. इथे केवळ आनंद, परमानंद आणि एक नीरवता. म्हणजे जर आपण म्हणालो की आपल्याला शांतता हवी आहे, शांती हवी आहे. पण तंत्र मार्गामध्ये ह्याचा शेवट आहे तो नीरव. नीरवता, नीरव शांतता. मग हं. त्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकणार नाही, की एखाद्यासाठी म्हणजे समजा एखाद्यासाठी एखादी गोष्ट उदासीन वृत्ती हं, असेल, तर ती हं. उदासीनता देखील तंत्रमार्गामध्ये वेलकम केली जाते. तर त्याला देखील शांतीचं प्रतीक मानून मग आपण परमशांतीमध्ये, परमोच्च अवस्थेत जातो. असा सगळा हा भाग आहे आणि हे बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत. कारण बरेचसे भारतातले असे उन्नत तांत्रिक जे आहेत, त्यांना दत्तात्रयांची आराधना करणं देखील कंपल्सरीच आहे, मॅन्डेटरी अच्छा. आहे. ती केल्याशिवाय आपल्याला पुढे सरकता येत नाही.
त्यामध्ये तंत्र हम्म. देखील आहे. शनिप्रदोष व्रताबद्दल काही सांगू शकतो आपण? हो. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये अनेकदा याचा उल्लेख येतो. म्हणजे कमीत कमी 3दा तर नक्कीच याचा उल्लेख झालेला आहे. हम्म. याच्यामध्ये एक उल्लेख असा आहे की शनिवारी प्रदोष समयी केलेली शिवाराधना, मग त्याचे फलश्रुती दिली. आणि काही ठिकाणी असा उल्लेख आहे की शनिवारी आलेली प्रदोष किंवा शनिवारी आलेला तिथी प्रदोष, ज्याला तिथी म्हणतो आपण, तर शनिप्रदोष. तर शनिप्रदोष या दिवशी शिवाराधना जेव्हा आपण करतो, असे बरेचसे भरपूर त्यामध्ये फायदे दिलेले आहेत. मुख्यतः त्याचा फायदा असा आहे की आपलं पापक्षालन होणे. आपण अनेक असे जन्म घेतलेले असतात आणि कळत नकळत आपल्याकडनं अपराध पाप घडलेले असतात. तर जेव्हा आपण काळे तीळ आणि तेल किंवा काळे तीळ दूध, काळे तीळ पाणी याचा अभिषेक आपण शिवलिंगावर करतो प्रदोष समयी किंवा शनिप्रदोष या दिवशी, तर त्याने आपलं पापक्षालन होतं. आणि बऱ्याचशा लोकांना त्याचे अनुभव देखील आहेत. हे व्रत देखील आहे, त्या व्रताबद्दल देखील एक उल्लेख अजून एक येतो की कृष्ण भगवानांचं संगोपन करणारे नंदराजा यांनी, त्यांची भार्या यांनी देखील शिव आराधना किंवा शनिप्रदोषाचं व्रत केले होते. शनिप्रदोषाचे व्रत हे बापनाचार्युलू, नरसिंहवर्मा, व्यंकटप्पया श्रेष्ठी, अप्पलराजू शर्मा हे सर्वजण करत होते. अर्थात त्यांना ह्या सगळ्याबद्दलचं रहस्य माहित होतं. एक अजून एक सुंदर उल्लेख आहे शनिप्रदोष बद्दलचा की ज्या दिवशी आपण शनिप्रदोषचं व्रत करतो शनिवारी, ते व्रत केल्यानंतर आपण त्या रात्री जेव्हा झोपतो, रात्री आपण झोपल्यानंतर आपल्यामधून सगळ्या पापलहरी, आपल्यामधून आपले वासना याचा क्षय होतो, आपले दुर्गुण बाहेर पडतात, ते विघटित होतात. आणि जसं दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदय होतो, त्यावेळेला ह्या सगळ्या निगेटिव्हिटीची अधिष्ठात्री किंवा तिचं केंद्र असलेलं जे स्थान आहे, तर ती किंवा असं म्हणजे निगेटिव्ह नाही म्हणणार, पण ह्या सगळ्याला खेचायला महाकाली येते सूर्योदय समयी. आणि महाकाली येऊन ती गुप्त रूपाने राहून आपले सगळे दोष स्वतःमध्ये घेते आणि मग ती जाते. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार पासूनचा आपला एक प्रकारे पुनर्जन्म झालेला असतो. त्यामुळे शनी प्रदोष हे व्रत अतिशय उपयुक्त आहे, शक्तिशाली आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की पुराणांमध्ये दिल्याप्रमाणे की प्रदोष व्रत केल्याने आपल्या अपत्या संबंधित अडचणी किंवा आपल्याला आपला मुलगा मुलगी त्यांच्या काही अडचणी वेगळ्या असतील, तर त्यामध्ये त्यांना बलप्राप्ती व्हावी, त्यांना अडचणी दूर व्हाव्या, यासाठी देखील पालक शनी प्रदोषाचं व्रत करतात. खूप छान, खूप छान. आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाविषयी बोलतोय, दत्तात्रयांविषयी बोलतोय आणि औदुंबराविषयी बोललो नाही तर मला वाटतं ते अपूर्ण राहील. औदुंबर वृक्षाची फार महानता सांगितली जाते आणि मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. पहिले ग्रंथातला भाग बोलू आपण. ग्रंथामध्ये 2 उल्लेख येतात औदुंबराचे, ज्यामध्ये एक उल्लेख जो आहे त्यामध्ये असा आहे की सांगितलेलं आहे, भगवान नरसिंह यांनी हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर ज्या खांबामधून म्हणजे ते आले होते, त्या खांबाचं वृक्षामध्ये परिवर्तित, म्हणजे तो खांब वृक्षामध्ये परिवर्तित झाला होता. त्याला पालवी फुटली आणि वृक्षामध्ये ते परिवर्तित झालं, त्याला औदुंबर असं म्हणतात. तर तिथेच एकदा प्रल्हाद आला, म्हणजे प्रल्हाद राज्य करत असताना तिथे दत्तात्रयांचं दर्शन झालं. तर प्रल्हाद यांना दत्तात्रय नवीन होते. 3 मुखी असलेलं हे रूप कोणतं, म्हणून ते प्रभूंपाशी गेले आणि म्हणाले, प्रभू तुम्ही कोणतं रूप धारण केलं? तेव्हा दत्तात्रय म्हणतात, हे दत्तात्रय रूप आहे. आणि मग ते हिरण्यकश्यपूंना आशीर्वाद देतात, अभय प्रदान करतात. आणि हा सगळा विषय चालू असताना, म्हणजे त्यांच्यात संवाद चालू असताना, औदुंबर वृक्ष मानव आकृती धारण करून हात जोडून दत्तात्रय प्रभूंसमक्ष येतो आणि मग म्हणतो की माझ्यावर देखील कृपा करा. तर त्यावेळेला दत्तात्रय प्रभू त्यांना आशीर्वाद देतात, अगदी मुक्त हस्ताने अभय प्रदान करतात की जिथे जिथे तू असशील, म्हणजे औदुंबर वृक्ष असेल, त्याच्या मुळामध्ये, त्या मूळस्थानी माझा वास असणारच, असं त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे औदुंबराची महत्ता वाढतेच. अजून एक उल्लेख ग्रंथामधला असा आहे की व्यक्तिशः आम्हाला नाही सांगता येणार, पण एक उल्लेख असा आहे की त्यामध्ये एक जण दत्तभक्त, जे श्रीपादांचे भक्त असतात, त्यांना भेटायला एक जण तिकडे येतो, एक दत्तात्रय भक्त, आणि तो औदुंबराचं रोप घेऊन फिरत असतो सगळीकडे. आणि तो मग त्यामध्ये त्यांना एक त्यांच्यामध्ये वार्तालाप दाखवलाय आणि मग त्यामध्ये औदुंबर वृक्षाबद्दल असं सांगितलंय की अहंकारी माणूस असं समजतो की तो जे काही जगतोय आणि त्याचं आयुष्य तो पुढे सरकवतोय आणि जे काही त्याला प्राप्ती होतीये, तर त्या सगळ्या मागचं कारण त्याची स्वतःची प्राणशक्ती आहे. पण दत्त भक्तांनाच नाही, तर या जगातील सर्व मानवांना प्राणशक्ती जिथून मिळते त्याला औदुंबर म्हणतात. औदुंबरामधून येणारी प्राणशक्ती, त्यामुळेच मानव जिवंत आहेत.
असा एक छोटासा उल्लेख त्यामध्ये येतो. आणि कदाचित हेच कारण असावं की बऱ्याचशा उपायांमध्ये औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा किंवा 108 प्रदक्षिणा सांगितल्या. त्याने आपल्या ऑरांची साईज वाढते, प्राणशुद्धी होते. अजून उपायांमधला एक छोटासा पार्ट पटकन सांगतो हो. की ज्या लोकांचे ज्यांना बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा लग्न ज्यांचं ठरत नाही, तर एक उपाय आहे की ज्यामध्ये समजा तुम्ही औदुंबराच्या मूलिका, ज्याला आपण मूळ म्हणतो औदुंबराची, त्याचा आपण अभिषेक समजा पंचामृताने, पहिलं पाणी, मग पंचामृत, मग पाणी, असा अभिषेक आपण कुठल्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील शुक्रवारी आपण त्याचा अभिषेक केला आणि ते ताबीजमध्ये घालून त्याचं पूर्ण पूजन करून हळदी कुंकू लावून जर ते आपण धारण केलं तर त्याला बऱ्याच लोकांना लग्न कार्यामध्ये अडचण येत नाही आणि बिझनेसमध्ये उपयोग होतो त्याचा. त्यामुळे हा एक उपाय आहे. औदुंबर वृक्षाची एक महत्ता मला अगदी लक्षात आलेली ही एक पटकन आली मला लक्षात आली म्हणून मी पटकन सांगितलं. त्या व्यतिरिक्त बरेच काय काय उपाय आहेत. 100%. मला वाटतं पुढे 36व्या अध्यायामध्ये ना की एक खूप रोचक गोष्ट मला सापडली की ती अशी की त्याच्यात सांगितलं जातं की एकच आत्मा अनेक देहात असतो. हो. याची फोड करायला पाहिजे हो. आपण प्रेक्षकांसाठी. जसं की ग्रंथामध्ये हा उल्लेख येतो, एक प्रसंग देखील येतो की म्हणजे मातंगी देवी संबंधित त्यामध्ये उपासना सांगितली. तर एक प्रसंग आहे बंगारप्पा बंगारम्मा यांच्याबद्दलचा. त्यामध्ये ब्राह्मण परिषदेची सभा असते जिथे श्रीपाद स्वामी त्या ब्राह्मणांना संबोधून म्हणतात की ब्राह्मण ते विचारतात ब्राह्मणांना की एक आत्मा अनेक देहात असू शकतो का? तर तेव्हा ते म्हणाले आम्ही असं काही ऐकून नाहीये, आम्हाला माहित नाही. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणतात की असं पूर्वकाळी घडून गेलेलं आहे. मग त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आता पहिलं आपण उदाहरणाबद्दल बोलू की द्रौपदी ही शची देवी म्हणून अवतरित झाली आणि शापित झालेला इंद्रदेव हे 5 पांडवाचं रूप धारण करून आले. म्हणजे 5ही पांडव यांचा आत्मा एकच होता, ज्याला आपण इंद्रदेव म्हणतो. आणि अजून एक ग्रंथात असाही उल्लेख आहे की याचा अर्थ असा होत नाही की इंद्र आणि शची देवी यांनी ते स्थान सोडून आले होते. ते तिकडे स्वर्गातही होतेच त्यांचं स्थान पकडून, पण इथेही ते अवतरित झाले. तर अशा प्रकारे आणि त्यामध्ये उदाहरणं वेगवेगळी अतिशय सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. ग्रंथामध्ये पण 2-3 उदाहरणं आहेत तसे. म्हणजे जसं की एक पुराण पंडिताचं एक उदाहरण आहे, जो योगदृष्टीने एका गवळणीकडे बघत असतो कारण त्याला लक्षात येत असतं की त्याचे स्वतःच स्त्री तत्व धारण केलेले कुठला आत्मा आहे, याबद्दलचं एक उदाहरण येतं. अनेक अशी उदाहरणं आहेत. आजकालच्या भाषेत ह्याला ना ट्विन फ्लेम का काहीतरी म्हणतात वाटतं. मला पुराण शास्त्राबद्दल किंवा याबद्दल ऐकून स्पिरिच्युअल हिलिंग मध्ये ट्विन फ्लेम तर त्याला म्हणत असावे असं, म्हणजे मी अंदाज मांडला, चुकलं तर माफ करा. इव्हन माझ्याच एका पॉडकास्ट मध्ये ते सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे ट्विन फ्लेम आहेत असं एक जणांनी सांगितलं. बरोबर. तर मग हे असू शकतं, हे होतं अनेकदा यांना ना. त्यातला एकाला फार दुर्दैवी अंत होतो किंवा असंही त्याचं काहीतरी शास्त्र आहे, पण तिकडे नको जाऊया. बरोबर, नाही. पण आता उलट मी तर एकदम वेगळंच पॉझिटिव्ह सांगणार होतो आता की होतं काय की याच विषयाला लागून पुढे पुढे ग्रंथामध्ये एक छान उल्लेख आहे की यालाच आदि दाम्पत्य किंवा दिव्य दाम्पत्य पण म्हणतात, की जे एकच आत्मा जो पुरुष आणि स्त्री तत्व धारण करून येतो, मग हे लग्न करतात तर त्यावेळेला दैवी संतान उत्पत्ती होते असं म्हणतात. आणि खूपच सुंदर आहे. जसं की आता तुम्ही ऐकलं असेल की अनेक साधू जे असतात, आता त्यांना प्रश्न पडतो, म्हणजे त्यांच्याबद्दल काहींना प्रश्न असतो की यांच्या बाबतीत काय, तर यांची जी विभक्ती, यांची ना आत्म्याची विभक्ती झालेली नसते. म्हणजे जसं आता आपण विभक्तीबद्दल बोललो, आता केंद्रित योग ह्यामध्ये उलट आहे. जे साधू संन्यासी असतात तर नाथपंथी म्हणले तर त्यांना कुंडल जी असतात तीच भार्य असते त्यांची, त्यांना 2 भार्या असतात, कुंडल किंवा कन्फर्ट असतात त्यांना ते म्हणतात. आता इकडे केंद्रित अवस्था म्हणतात आणि विभक्ती अवस्था, म्हणजे हेच जसं तुमचा प्रश्न आहे की असे खूप ठिकाणी घडतं. आणि असे देखील उदाहरणं आहेत की ज्यांचा समजा लग्न झालंय आणि समजा पहिली बायको समजा गतप्राण झाली, दुसऱ्या बायकोबरोबर लग्न झालं, असे देखील उदाहरणं आहेत. अनेक अशी उदाहरणं आहेत. तर एक आत्मा अनेक देहात असू शकतो. असं देखील होऊ शकतं की एखाद्याच्या आचरणामुळे आत्म्याचे तत्व आणि गुणधर्म पण बदलतात आणि त्यामुळे एक आत्मा दुसऱ्या नवीन आत्म्याशी संलग्न होऊ शकतो, असं देखील होतं. त्यामुळे त्यांचे तत्व बदलल्यामुळे, शरीर वेगवेगळे असल्यामुळे एक आत्मा आहे असं म्हणू शकतो. होतं. अच्छा, म्हणजे मला तर असं हे होतं ना की आता आपण समजा जेव्हा दत्तात्रयांचे अवतार मानतो, श्रीपाद स्वामींना किंवा स्वामी समर्थांना वगैरे, तर दत्तात्रय स्वतः ही जिवंत आहेत.
हो, अर्थात असंच आहे म्हणून. मग स्वामी ही अगदीच त्या काळामध्ये समजा हो, असं हो. म्हटलं तरी श्रीपाद स्वामी असतील, नरसिंह सरस्वती असतील, हां. आणखी किंवा भगवान विष्णूंचे दशावतार जे मानले जातात जे सदेहच आहे, पूर्ण हां. अवतार. मग भगवान विष्णू ही त्यावेळेस आहेतच, हो, हो. परंतु बरोबर. बाकीचे दशावतार देखील त्या काळामध्ये हो. होतात. तर बरोबर. असं हे तसंच आहे? हो, तसंच आहे हे. हां. आणि अजून एक गोष्ट की जरी आता एक छोटंसं अजून एक उदाहरण घेऊ, की जे प्रभू रामचंद्र आणि दत्तात्रय हे एकत्र भेटून असा उल्लेख आहे की ते एकमेकांना भेटून आलिंगन देखील दिलं होतं त्यांनी. हे एकमेकांना भेटले. असे वेगवेगळे म्हणजे अजून बघा की परशुराम यांनी परशुराम आणि राम परशुराम हे तर युद्धासाठी एकमेकांसमोर उभे होते. हो, ते एक झालं. ज्यावेळेस शिवधनुष्य बरोबर. तोडलं परशुराम आणि राम यांचं तर रामसीता आमने-सामने झालं. स्वयंवराच्या वेळेस. बरोबर. आणि परशुराम आणि कृष्ण यांचा कृष्ण, एक हां. संबंध आहे की सुदर्शन चक्रच परशुराम चक्र बरोबर. परशुरामांनी कृष्णाला दिलं असं सांगितलं बरोबर. जातं. तो एक उल्लेख येतो. त्यामुळे हे तत्व केंद्रित होणं आणि विभक्ती योग हे अर्थात ही परमात्म्याची माया आहे म्हणून. मी तर म्हणतो की खरं तर सगळे आत्मे एकच आहेत. त्यालाच अद्वैत भाव म्हटलं झालंय, म्हणण्यात आलंय. सगळे एकच आहे. त्यामुळे हे सगळे योग, सगळं काय शक्य परमात्म्याच्या संकल्पामध्ये या सगळ्या गोष्टी बसतात. एकातून विभक्त होऊन पुन्हा एकातच जाणार आहे हो. सगळं. आणि अर्थात ही सगळी उत्पत्ती आणि सगळे काय आपण बघतोय, ही माया म्हणून, आता ब्रह्म म्हणून, आता पुरुष म्हणून, हे सगळे एकाच तत्वाने एवढी रूप धारण केलं. त्यामुळे आहेच सगळं एक आहे. खूप छान. लग्नाविषयी मगाशी बोलत होतो आणि 36व्या अध्यायामध्ये मला वाटतं श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथामध्ये आंतरजातीय विवाह किंवा परजातीय विवाहाविषयी सांगितलेले. हे योग्य अयोग्य काय, कसं बघता तुम्ही याच्याकडे? खूप छान प्रश्न विचारला आणि ह्याची खूप गरज आहे आताच्या. आणि पहिलं आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत मधले उदाहरण घेऊ. आता यामध्ये एक श्लोक येतो, कलौ पंचसहस्राणी जायते वर्णसंकर. आता या श्लोकाबद्दलचा एक छोटासा अर्थ त्यामध्ये पण दिलेलाच आहे की श्रीपाद स्वामी स्वतः बोललेले आहेत की वर्ण सांकर्य सांगितलेलं आहे, फक्त कुल सांकर्य नाही सांगितले. तर मग कुल सांकर्य म्हटलं तर मग ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तर एकाच कुळात आपण जन्माला आलोय, मग त्यांनी लग्न करू नये, किंवा गोत्र एक असेल तर त्यांनी लग्न करू नये, असं त्याचा अर्थ असू शकतो. पण वर्ण सांकर्य जे आहे, सांकर्य म्हणजे एकत्र होणं, मिक्स होणं, तर वर्ण सांकर्याबद्दल भेद काही सांगितला नाही. आता त्यामध्ये दुमत असू शकतात म्हणजे बऱ्याच जणांची, पण ग्रंथाबद्दल आपण पहिलं बोलू. तर यामध्ये दिल्याप्रमाणे श्रीपाद स्वामी म्हणतात आता की समजा नवीन असे वेगळे वर्ण एकत्र आले तर त्यामध्ये नूतन शक्तीची उत्पत्ती होते, नूतन जाती उत्पत्ती होते, आणि त्यामुळे मानवांना दैवत्व प्राप्त होतं, असं श्रीपाद स्वामींनी स्वतः वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आंतरजाती विवाह हा ग्रंथानुसार चुकीचा नाही. अजून याबद्दल पण छोटीशी माहिती असावी सगळ्यांना म्हणून सांगतो की अनुलोमज आणि प्रतिलोमज नावाचे 2 प्रकार आहेत म्हणजे आंतरजातीय विवाहांमध्ये. म्हणजे जे काही एवढं महत्वाचं नाहीये, पण एक माहिती असावं म्हणून सांगतो की जे 2 जातीची लोक आहेत त्यातला जर समजा पुरुष उच्च जातीचा असेल आणि त्यांनी लग्न केलं असेल तर त्याला अनुलोमज म्हणतात, आणि स्त्री उच्च जातीची असेल तर तिला प्रतिलोमज असं विवाह म्हणतात. तर हे म्हणजे आज ग्रंथात दिल्याप्रमाणे जर समजा आंतरजातीय विवाह होत असेल चांगलीच गोष्ट आहे, पण तरी आता यामध्ये पण एक नियम मला असं वाटतं, असं पण सगळ्यांनी असा पाळावा की जर समजा यामध्ये आराध्य एक आहे, आपलं आचरण एक आहे, आपलं किंवा आपलं ध्येय एक असेल, आणि मग असे वेगळ्या वर्णातले एकत्र आले तर ह्यांना अडचणी येणार नाही आपण म्हणू शकतो. त्यांना काही प्रॉब्लेम नाही, ते सगळे पुढे जाऊ शकतात. आणि जसं की आता मगाशी आपलं एका आत्म्याबद्दल विषय निघाला, त्यामुळे आत्मे एक असेल तर काही करून त्यांना वेगळं नाही करता येत आपल्याला, तरी केलंय. याच ग्रंथामध्ये पुढे शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचं पुरुषातून पुन्हा ते स्त्री होतात आणि पुन्हा स्त्रीमधून ते पुरुष परिवर्तन होतं त्यांच्यामध्ये. हे कसं म्हणजे तो प्रसंग खूप सुंदर आहे. हो, छिन्नमस्ता देवीबद्दल त्यामध्ये वर्णन केलंय की छोटासा पाठ पटकन सांगतो ग्रंथातला. जसं की हे दोघं शंकर भट्ट धर्मगुप्त पुढे सरकत असतात, ते एका बेटावर जातात. तिकडे संध्याकाळची वेळ होत असते, तिकडे काही स्त्रिया येतात, त्या म्हणतात की तुम्ही इकडे का आहात, तुम्हाला माहित नाही का की इथे पुरुषांना अलाउड नाही यायला, म्हणजे इकडं त्यांना प्रतिबंध आहे. पण ते थांबलेले असतात. तिकडे अनेक स्त्रिया येतात आणि त्यांच्यामधली एक मुख्य स्त्री असते, तिला उचलून तिला डोलीतनं आणतात आणि मग सगळे बघत असतात, सगळे नाचायला लागतात सगळ्या त्या स्त्रिया, आणि या दोघांकडे ते कपडे फेकतात आणि मग ते विचार करतात की स्त्रियांचे कपडे का टाकले. तर अचानक ते दोघही पुरुषाचे स्त्री होऊन जातात आणि त्यांना नावही ठेवतात. त्यांना नाव शंकराम्मा आणि धर्माम्मा असे त्यांची नावं ठेवतात. आणि मग त्यांना प्रश्न पडतो की आपण स्त्री झालोय, अक्षरशः त्यांना शरीराने जाणवतं.
मग त्यांना दोघांना सगळ्या त्या आसपास नाचायला लागतात, त्यांच्या दोघांचे बळी देतात आणि त्यांना ते जाणवतं की त्यांचा शिरच्छेद झालाय आणि तरी पण म्हणजे त्यांना ते प्रचंड यातना होतात असं त्यामध्ये सांगितलं त्यांनी. आणि मग ते त्यांना वरून एक जोरात आकाशातून असा प्रकाशाचा झोत येतो आणि अचानक त्यांचे डोळे मिटतात आणि नंतर त्यांना जाग येते आणि ते बघतात हे सगळं गायब झालंय आणि काही नाही, ते परत शरीराला म्हणजे शरीर त्यांचं नॉर्मल झालंय, ते पुरुष झालेत. आणि मग त्यांना मग एक माणूस येतो जो विचारतो त्याबद्दल. ते फार छान, म्हणजे ते जे आता प्रत्येकाने ग्रंथ वाचावा अशी माझी इच्छा आहे, तुम्हाला यामध्ये फार छान वाटेल वाचायला. त्यामध्ये मग पुढचा भाग सुरू होतो की छिन्नमस्ता देवी ही गोपनीय देवी का आहे. आता तिच्याबद्दलचे आपण रहस्य बोलू, की जसं की मगाशी आपण काही वेळापूर्वी जसं छिन्नमस्ता देवीबद्दल जाणलं, तर छिन्नमस्ता हिच्यामधून ज्या 3 रक्तधारा आलेल्या आहेत, तर ही गोपनीय देवता अशी आहे जी आपल्याला बहिर्मुख करते, अंतरंगातून बहिर्मुख करते. त्या 3 धारा 3 नाड्यांचं प्रतिनिधित्व करतात, म्हणजे सूर्यचंद्र सुषुम्ना नाडी. त्या ज्या पार्वतीच्या 2 सखी होत्या, त्या दोघी म्हणजे एक तमोगुणी एक रजोगुणी होती. तर तेच म्हणजे चंद्रनाडी सूर्यनाडी. आणि छिन्नमस्ता देवी हिच्या खाली कामदेव आणि रती हे दाम्पत्य दाखवलेले आहेत. तिचं प्रतीक कोणी फोटो बघितलं तुम्हाला लक्षात येईल. याचा अर्थ असा होतो की ती काम देवता किंवा जे आपल्यामधल्या अतिरिक्त वासना आणि आपल्यामध्ये अतिरिक्त विषय वासना म्हणून आपण त्याचं ती दहन करते, असं ते रूप आहे. आणि त्यानुसार म्हणजे त्यांच्यामधल्या काही सुप्त अवस्था ज्या आहेत या सुप्त काम अवस्था ज्या आहेत त्या श्रीपाद स्वामींना दग्ध करायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी ही सगळी लीला धारण केली आणि अशा प्रकारे छिन्नमस्ता देवीचं देखील रहस्य त्यांना सांगितलं आणि ते स्त्री झाले त्यानंतर परत पुरुष झाले. अशा प्रकारे ही आख्यायिका आहे ग्रंथामध्ये. ओके. पुढच्या काही अध्यायांमध्ये मला असं वाटतं की 4 वाणींबद्दल बोललेले, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आणि याच्याविषयी आपण बोलू शकतो जरा. हो. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आता एकदम बेसिक आपल्याला माहिती, आता आपण जे बोलतोय ते ही वैखरी वाणी एकदम सूक्ष्म, ज्यामध्ये फक्त ओठ आणि जिभेची फक्त हालचाल करू, तर ती मध्यमा वाणी जी कंठस्थ असते. पश्यंती वाणी म्हणजे मनातल्या मनात बोलणे आणि आपण मनात स्वतःशी बोलतो तसं किंवा मंत्र म्हणतो. आणि अजून सूक्ष्म जी केवळ संकल्प रूपी आहे तर ती आहे परावाणी. पश्यंती वाणी छातीपाशी हृदयस्थ आणि परावाणी ही नाभीपाशी. तर याच नाभीसाठीच्या या नाभी स्थानाला पहिला आपण थोडं वेगळं पाठ बोलू की त्याला सिद्धस्थान किंवा सिद्ध चक्रस्थान असं देखील म्हणतात. काही योग मार्गांमध्ये नाभी चक्राला सूर्यचक्र असं देखील म्हणलेलं आहे. 8 पाकळ्या आहेत नाभी चक्राच्या, हे बऱ्याच जणांना माहित नाही, गुप्त आहे. आणि या पद्धतीने म्हणजे ही परावाणी त्यासाठीच गुप्त ठेवण्यात आलेली आहे. ज्यांना सोहम साधना शिकवली जाते, हंसयोग शिकवला जातो, त्यांना याच नाभी स्थानाचं रहस्य कळतं. आणि परावाणी म्हणजे परमेश्वरीय वाणी, परमेश्वर किंवा परमेश्वरी शक्तीशी संबंधित इतरत्र ज्या कुठल्या शक्ती फिरतात त्या आपल्याला मदत कशा करतात, तर परावाणीने. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की आता समजा देवतांच्या आपण काय अनुष्ठान करतोय, तर काही अनुष्ठान असे आहेत की जे आपण उघडपणे स्थूल वाणीने वैखरीने करू शकतो, उच्चारण करू शकतो, मंत्र वगैरे. आणि असं पण म्हणतं, असंही विधान आहे की आपण ज्या सद्गुरूच्या सानिध्यात येतो त्यांच्याकडून आपण पहिलं वैखरी वाणीने ऐकायचे काही मंत्र, त्यांचे उपदेश. मग आपण मध्यमा वाणीमध्ये मंत्राचा जप करायचा. मग गुरु दीक्षेनंतर म्हणजे त्यांनी दीक्षा अर्थात त्यांच्या मार्गदर्शनाने मग गुरु दीक्षेनंतर गुरुमंत्राचं उच्चारण केवळ पश्यंती वाणीमध्ये करावं दीक्षेनंतर. आणि मग परावाणी आपल्याला साधनेमध्ये जागृत होते. या 4ही वाण्यांचा संबंध आपल्या 4 देहांशी पण आहे. म्हणजे वैखरी वाणीचा संबंध भौतिक देह किंवा स्थूल देहाशी आहे, मध्यमा वाणीचा संबंध सूक्ष्म देहाशी आहे, पश्यंती वाणीचा संबंध कारण देह आणि परावाणीचा संबंध महाकारण देहाशी आहे. आणि त्यानंतर उरतो तो थेट मग आपला आत्मा, जो एकदम पॉइंट रूप आहे. अशा प्रकारे आपल्या आतला प्रवास सुरू होतो या वाण्यांनी. ओके. तर 4 वाण्यांना असं महत्व आहे. खूप छान दादा. नेहमीप्रमाणे आपण बोलत जावं असं वाटतंय, परंतु आपण जसे याचे विभाग केलेले आहेत आणि मला असं वाटतं की थोड्या भागाभागाने आपण हे सगळे जे काही चॅप्टर्स आहेत, हे एपिसोड्स आहेत ते रिलीज करतोय. त्यामुळे आजचा हा 8वा भाग आपण इथे थांबूयात आणि आपण मला वाटतं अध्यायाच्या या ग्रंथाच्या शेवटाकडे आहोत. तर अजून 1-2 एपिसोड्स होतील, त्याच्यासाठी लोकांना विचारूयात कसं वाटतंय ते. तुम्हाला हा भाग देखील कसा वाटला ते नक्कीच कळवा. काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. कारण मागच्याही भागात मी बोललो होतो की आता आपण थोडंसं अध्याय जसं आपण पुढे जातोय तसं हा ग्रंथ संपत चाललाय आणि याला घेऊन जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कळवा. त्याच्यासाठी एक वेगळा एपिसोड आपण
पुढे शूट करणार आहोत. तेव्हा कळवा कसं वाटतंय ते. लाईक तर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण आपला संवाद नाही झाला तर आपल्याला पुढे तसं जाता येणार नाही. दादा कसं वाटतंय? खूप सुंदर वाटते, खूप छान. ओके. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. जय थँक यू नगहा सो दत्तात्रय. मच. जय अनघा दत्तात्रय.